दिवस हल्ला बिबट्याने तुमच्यावर हल्ला केला? टायमिंग नाही सांगता येत. नक्की टायमिंगमध्ये साधारण 7:30 ते 7:45च्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. 7:30. तर आपण बघू शकता की शेवटेवाडी इथे जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. बघा मुख्य जखमी थोडीशी दात पण जाताना त्यांच्याजवळ त्यांनी पुढच्यानी मारा केलेला आहे पायाने. दादा काय सांगाल की तुम्ही कुठं आणि कुठं चालले होते? पुढे झाला हल्ला पानसरांच्या तुम्ही आले? पहिला रस्त्यात उभा होता. रस्त्यात उभा असताना पिकअप आली. पिकअप निघून गेली तर तो तिकडे गेला. मला वाटलं गेला असेल तो गेला असेल, पण तो तिथेच गावतात लपून राहिला. तो कोण? वाघ होता का बिबट्या होता? बिबट्या होता का वाघ होता ते पण होता. तुम्ही कसे चालले होते? मी मोटरसायकल चाललो होतो. पण कुठं चालले होते? मग घरी चाललो. आणि तुमच्या बरोबर कोण होतं का? कोण नाही, एकटाच होतो. तुमचं काय नाव? दत्तात्रय जुलाची महाकाळ. कुठं राहिले तुम्ही? मांदारण्याला. आणि मग तुम्ही ह्या शेटेवाडीच्या रस्ते खांडणी वावर. हा का? राहायला तिथे आहे का आता कोण तुम्ही? मांदारण्याला. का? मग रोज येता जाता का? मग दिसतात का? कधी असा प्रसंग आला का? अजून काहीच नाही. आज पहिल्यांदाच झाला. काय केलं त्यांनी? त्यांनी काय एकदम उडी मारली त्यांनी. कोणावर? माझ्या अंगावर. बर, ठीक. तुम्हाला तुम्ही दुसऱ्या गाडीवर होता? हा, मी सेपरेट होतो. फोन लागला. पहिला हल्ला माझ्यावर झाला. सिंगल यांच्याकडे नाहीच त्यांनी प्रिफर केलं. अरेंज झाल्यावर मग इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला दोन्ही साईड रस्ते, दोन्ही साईड एरियाला मोठा नाही, छोटाच एरिया आहे. सगळ्या एक साईड डावी साईड तर मला अशी तिला सगळेच बाराकी आहेत त्या साईड, आणि एकच साईड थोडं मोकळे बाराकीच्या शेजारीच हल्ला होता. नाही, नाही, हा पहिल्यांदा एवढ्या वस्तीमध्ये पहिल्यांदा झाला. नाही तर वरती मग तिकडे वरती विषय तिकडे तर होतो त्याचा विषय नाही काही, कारण तिथे ऊस विषय आहे तिथं लपण आहे. मग तिथं काय असं म्हणजे तिथं सावधच चालतात सगळे चालताना होता तेव्हा या ठिकाणी हल्ला होतो असं जरा थोडंसं आहे. त्याच्यामुळे तिथं नाही कोणी हे करत. पण हे आजचा हल्ला जो झाला हा फार अनपेक्षित झालेला आहे. का ते ठिकाण पण तसं नाही बाबा त्या ठिकाणी हल्ला होईल म्हणून असं वाटत पण नाही. जास्त बोललंय हा पुढे गावाकडे चालले होते. आज संध्याकाळी 7 ते 7:30च्या सुमारास एक शेटेवाडीच्या रस्त्याला 5 वाजता जे आपले लोक चालले होते काही, तर त्याच्यावर बिबट्यांनी अटॅक केला बिबट मादिनी. तर त्याच्यामध्ये जवळपास 3 लोक जखमी झालेले आहेत. एक आपले दत्तात्रय महाकाळ, त्याच्यानंतर एक पांडुरंग गायकर आणि देवीदास गायकर. तर तिघांचं पण आता येऊन उतरमध्ये BSC दाखल केलेलं आहे आणि त्यांची पाहणी करून तिघांना पण बिबट्याचे पंजाचे वरखडे बसलेले आहेत. तर आता त्यांना पुढील लस देण्याकरिता आपण नारायणगावला आता पुढं पाठवत आहे. तिथं वेळोवेळी पिंजरा लावण्याची मागणी होते, तर त्या ठिकाणी आपण मागे एक बिबट्याला त्या परिसरात पकडलेला आहे. आता नाविन्याने दुसरा पिंजरा लावण्यात येईल की कसं? तिथं पिंजरा पहिला लावला होता, पण माझे आसपास फिरून गेलेले आहे, पण त्या पिंजरात काही ट्रॅप झालेली नाही. तिथं अजून बघू आपण. आता जे समक्ष प्रत्यक्षदर्शी होते तर तिथं काही पिल्लं पण आहेत असं समजतं. मग त्या ठिकाणी आपण पहिले कॅमेरा ट्रॅप वगैरे लावू आणि पिल्लं किती आहे किती वर्षाचे आहे ते बघू